टायटन मेडिसिटी हॉस्पिटलने लॉन्च केली गुडघ्यांच्या सर्जरीसाठी रोबोटिक मशीन। घोडबंदर रोड येथील टायटन मेडिसिटी या हॉस्पिटलने गुडघ्यांच्या ऑपरेशनसाठी आता नवीन रोबोटिक मशीन आणली आहे। ही मशीन अतिशय अद्ययावत असून गुडघ्यातील लेगामेंट किंवा कुठल्याही टिश्यूची काढछाट न करता ते बाजूला करून हे ऑपरेशन केलं जातं आणि नवीन वाट्या बसवल्या जातात। इतर मॅन्युअल ऑपरेशनमध्ये पेशंटचे ऑपरेशन केल्यानंतर 7 ते 8 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायला लागतं। त्यानंतर महिन्याभरानंतर त्यांना हळूहळू चालता येते, पण या रोबोटिक मशीनमुळे पेशंट दुसऱ्या दिवशीच व्यवस्थित चालू शकतो, असे स्पेशालिस्ट डॉक्टर बकुल अरोरा यांनी सांगितले। टायटन मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये आणलेली ही मशीन म्हणजे ज्यांना गुडघ्यांचा आजार आहे, त्यांच्या वाट्या बदलायच्या असतील त्यांच्यासाठी वरदानच आहे। त्यामुळे हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी या मशीनचे नाव विघ्नहर्ता असे ठेवले आहे। ही मशीन ठाण्यातच नव्हे तर भारतात प्रथमच कासरवडवली येथील टायटन मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या शहरात या संबंधित आजार असलेले पेशंट वेदनाविरहित ऑपरेशन मशीनद्वारे करू शकतात। या हॉस्पिटलचे डायरेक्टर अब्रार खान यांनी लोकांना आवाहन केले आहे की गुडघ्याच्या संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी याबाबत उपचार करून घ्यावेत आणि आनंदी जीवन जगावे। सभी को ये इंडिया में पहली बार है कि हमने रोबोटिक टेक्नोलॉजी और मिनी इन्वेसिव टेक्नोलॉजी का कॉम्बिनेशन हमने यहाँ पर अभी इंट्रोड्यूस किया है। सो टाइटन मेडिसिटी एंड माई सेल्फ डॉक्टर बकुल अरोरा, हमने ये स्टेप उठाया है नंबर 1 टू बेनिफिट सोसाइटी, यानी कि सारी पब्लिक को, सारे सोसाइटी मेंबर्स को, स्पेशली सीनियर सिटीजन्स को काफ़ी डर लगता है नी रिप्लेसमेंट। काफ़ी मरीज़ हैं जिनको नी रिप्लेसमेंट की आवश्यकता है, वो काफ़ी घुटनों के दर्द से पीड़ित हैं, लेकिन ऑपरेशन करने से डरते हैं क्योंकि समाज में उन्होंने कहीं ना कहीं नेगेटिव रिव्यूज़ सुने हैं। काफ़ी लोगों का सुना है कि ऑपरेशन के बाद बहुत दर्द होता है, काफ़ी पीड़ा होती है, चलने में दिक्कत होती है, जो अंदर नया घुटना बिठाते हैं वो जल्दी फेल हो जाता है। तो ये सारी प्रॉब्लम्स की समस्या ये रोबोटिक टेक्नोलॉजी हमें देता है, तो इसलिए हमने ये रोबोट का नाम रखा है विघ्नहर्ता। ये एक फुल्ली ऑटोमेटिक रोबोटिक सिस्टम है जो सीटी स्कैन के ऊपर बेस्ड है। पेशेंट्स, मरीज़ का पहले हम लोग सीटी स्कैन करते हैं जिसमें घुटनों का पूरा चिट्टा बिट्टा हमें पता चल जाता है कि कितनी डिफॉर्मिटी है, कितनी बोन डेंसिटी है, सारी डिटेल्स हमें पता चल जाते हैं। और ये रोबोट जो एक 3D मॉडल बनाता है, और इस 3D मॉडल के ऊपर हम लोग सर्जरी पूरा प्लानिंग करते हैं, कितना मिलीमीटर बोन कट करना है, कितना एक्यूरेसी देना है, कितना नी बेंडिंग आएगा, सारी चीज़ें हमें सीटी स्कैन के ये मॉडल के ऊपर हमें पता चल जाती हैं। और इसका जो रोबोटिक का जो कटिंग टूल है वो सब मिलीमीटर एक्यूरेसी, यानी कि 1 मिलीमीटर से कम की एक्यूरेसी भी दे सकता है, यानी कि इट इज़ वेरी प्रिसाइज, वेरी एक्यूरेट। इसका जो कटिंग टूल है वो एक्यूरेटली बोन को कट करता है, और जब बोन कटिंग एक्यूरेट होती है तो इम्प्लांट का फिट काफ़ी एक्यूरेट मिलता है। इस टेक्नोलॉजी में घुटनों की मांसपेशियाँ और घुटनों के लिगामेंट्स बिल्कुल कट नहीं होते, जिससे पेशेंट्स की रिकवरी भी काफ़ी फास्ट होती है, यानी कि 3 से 6 घंटे के बाद पेशेंट्स चलना शुरू कर सकते हैं, अगले दिन सीढ़ियाँ चढ़ना उतरना शुरू करते हैं, और आमतौर पे तीसरे दिन में हॉस्पिटल से छुट्टी मिल जाती है। ये टेक्नोलॉजी काफ़ी लाभदायक है, काफ़ी बेनिफिशियल है। इसमें ब्लड लॉस भी ना के बराबर होता है, मतलब मिनिमल ब्लड लॉस, जिससे शरीर का हीमोग्लोबिन भी ज़्यादा ड्रॉप नहीं होता, रिकवरी बहुत फास्ट होती है। मांसपेशियाँ जब कट करके ऑपरेशन करते थे तभी सारी प्रॉब्लम्स होती थी, तो ये सारी प्रॉब्लम्स अभी इस टेक्नोलॉजी में हम बाईपास कर लेते हैं। ये हमारे लिए एक तरह से वरदान है। थाना में नहीं, मुंबई में नहीं, इंडिया में पहली बार ये कॉम्बिनेशन से हमने सर्जरीज की हैं, तो इसका बेनिफिट सारे थानेकर, सारे मुंबईकर्स को डेफिनेटली मिलेगा। 100% एक्यूरेसी मिलती है सर्जरी की, जो रिजल्ट्स है 100% एक्यूरेसी मिलती है। वी हैव ऑपरेटेड ऑलमोस्ट 25 to 30 सर्जरीज इन द लास्ट 15 days, एंड वी आर लुकिंग फॉरवर्ड कि एवरी मंथ वी विल बी ऑपरेटिंग मोर देन 150 to 200 सर्जरीज। कॉस्ट का ज़्यादा कॉस्ट, ये एक मिथ है कि कॉस्ट ज़्यादा रहेगा। ऑनेस्टली दिस इज़ कॉस्ट इफेक्टिव, क्योंकि अगर एक्यूरेसी बढ़ रही है, प्रिसीशन बढ़ रहा है, पेशेंट्स को, मरीज़ को आगे चल के कोई दोबारा ऑपरेशन करना, उसको वापस से ठीक करने की आवश्यकता नहीं है। इन द लॉन्ग रन कॉस्ट
कम होता है, बढ़ता नहीं। टेक्निक में मांसपेशियां को कट करना पड़ता है और जो बोन की कटिंग करते हैं वो सर्जन खुद हाथ से कट करता है। तो इससे काफ़ी हद तक सर्जन का एक्सपीरियंस लेवल, सर्जन का एक्सपर्टीज़ और सर्जन का एक मनोस्थिति कि किस मनोस्थिति में ऑपरेट कर रहा है, ये काफ़ी चीज़ें निर्भर करता है। तो जैसे अगर हमने कैलकुलेट किया कि हमें 5.3 मिलीमीटर बोन कट करना है, तो अगर हम कम कट करेंगे तो मरीज़ को काफ़ी टाइटनेस फील होगी, घुटने के अंदर काफ़ी टाइट महसूस होगा। अगर हम ज़्यादा कट कर देंगे, 5.3 मिलीमीटर की जगह 5.5 या 6 मिलीमीटर कट हो गया, तो मरीज़ को ऐसा लगेगा कि घुटना लूज हो गया। तो ये रोबोटिक टेक्नोलॉजी में एक्यूरेसी मिलती है। 5.3 मिलीमीटर मतलब 5.3 मिलीमीटर ही कट करेगा, ना ज़्यादा ना कम। सो इसमें एक्यूरेसी, पेशेंट को एक नेचुरल फील आएगा कि लगेगा नहीं कि नया घुटना बिठा है, एक नेचुरल फीलिंग आएगी कि हाँ ऐसा जैसे ओरिजिनल घुटना होता था वैसा ही फीलिंग आएगा, क्योंकि एक्यूरेसी मिलेगी। सो ये मेन बेनिफिट है। प्लस मांसपेशियाँ कट नहीं होती तो रिकवरी भी फास्ट होती है, ब्लड लॉस ना के बराबर, फिजियोथेरेपी की ऑपरेशन के बाद ज़रूरत नहीं पड़ती। सो जो मैनुअल टेक्निक में पड़ती है, उनके अगले दिन से ही सीढ़ी चढ़ना उतरना शुरू कर सकते हैं। तो आमतौर पे 6 से 8 घंटे मतलब 3 से 6 घंटे के अंदर मरीज को चलाते हैं ऑन द सेम डे ऑफ सर्जरी। रोबोटिक टेक्नोलॉजी में सेम डे चलाते हैं, नेक्स्ट डे सीढ़ियाँ चढ़ना उतरना शुरू करते हैं और तीसरे दिन मरीज घर जा सकते हैं। जबकि मैनुअल टेक्निक में कम से कम 5 या 6 दिन और मरीज को एडमिट रखना पड़ता है, उसमें खून भी ज़्यादा बहता है, ब्लड ट्रांसफ्यूजन की आवश्यकता पड़ती है, घर पे फिजियोथेरेपी लगती है 3 से 6 महीने तक, तब जाके मरीज सीढ़ियाँ चढ़ना उतरना शुरू करते हैं। सो रिकवरी जो है वो कई बार 3 से 6 महीने लग जाते हैं, जो रोबोटिक टेक्नोलॉजी 3 दिन के अंदर वो रिकवरी आपको दे देता है। आता कसं आहे, आमच्या जे आहे टार्गेट की जे सर्जरीसाठी लोकांना मुंबईला जावं लागतं, की मुंबईच्या बाहेर बँगलोर आणि अदर कंट्रीमध्ये जावं लागतं, ते सगळं ठाण्यामध्ये अवेलेबल झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही 3 दिवस पूर्वी एक सर्जरी इतकी केलं, ते कार्डियक डिव्हाइस इम्प्लांटेशन, जे सगळे इंडियामध्ये 3rd सर्जरी होती जे आपल्या हॉस्पिटलमध्ये झाली। आता पूर्ण मुंबईमध्ये एकदाही ते ऑपरेशन नाही झाला। कार्डियक डिव्हाइस इम्प्लांटेशन ते सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये 2 दिवस पूर्वी झाली। त्याची डिटेल आता पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला मी देणार आहोत। दॅट इज अ व्हेरी गुड थिंग, अ व्हेरी बिग थिंग फॉर द ठाणेकर, आपल्या ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये। असंच आम्ही ते थोड्या दिवसामध्ये 5-6 महिन्यामध्ये कार्टी सेल थेरपी म्हणून कॅन्सरची थेरपी आहे ते इथे लॉन्च करणार आहे। बरेच अपकमिंग ट्रीटमेंट आहे, ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे, ज्याच्या लोकांना लाभ भेटला पाहिजे। त्यात तुम्हाला टायटन मेडिसिटी हॉस्पिटल बघायला भेटेल। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। उत्साही जगण्यासाठी ही पंचसूत्री अंगीकारा दा कृष्ण सोमण, आठवणींची आकाशगंगा व 2024च्या नॅनो पंचांगाचे प्रकाशन।
जीवनात उत्साही राहण्यासाठी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणे, कायम वर्तमानात जगणे, जीवनाविषयी आसक्ती न बाळगणे, निर्भय राहून मृत्यूचे भय न बाळगणे आणि इतरांना मदत करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करावा, असे स्पष्ट करीत ज्येष्ठ पंचांगकर्ते खगोल अभ्यासक डॉ. कृष्ण सोमण यांनी आपल्या आनंदी जीवनाचे रहस्य विशद केले. डॉ. कृष्ण सोमण यांच्या पंचांग गणित कार्याला आणि खगोलशास्त्र प्रचार कार्याला यावर्षी 51 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सोमण कुटुंबियांच्या वतीने शनिवारी ठाण्यात आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सोमण यांनी दिलखुलासपणे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी सोमण यांच्या आठवणींची आकाशगंगा व 2024च्या नॅनो पंचांगाचे प्रकाशन पितांबरी उद्योग समूहाचे अध्यक्ष रवींद्र प्रभू देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ मेधा सोमण व्यासपीठावर उपस्थित होत्या. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. लेखा परीक्षण न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर दंडाचा बडगा. तानाजी कवडे. हाऊसिंग फेडरेशनच्या पुढाकाराने ठाण्यात प्रथमच पार पडलेल्या लेखा परीक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराला 550 लेखा परीक्षकांची उपस्थिती. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी लेखा परीक्षण न केल्यास दंडासोबतच फौजदारी कारवाई देखील होऊ शकते, असा इशारा सहकारी संस्थेचे लेखा परीक्षण सहनिबंधक तानाजी कवडे यांनी दिला आहे. ठाण्यातील वसंतराव नाईक सभागृहात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या पुढाकाराने शनिवारी पार पडलेल्या लेखा परीक्षकांच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मागील 15 वर्षात प्रथमच पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिरात तब्बल 550 लेखा परीक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी सहभागी झालेल्या सर्व प्रमाणित लेखा परीक्षकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. गृहनिर्माण संस्थेचे लेखा परीक्षण योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने ठाणे जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था, ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 24 जून लेखा परीक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सहकारी संस्थांचे सहनिबंधक तानाजी कवडे, सहनिबंधक राजेंद्र शहा, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, विशेष लेखा परीक्षक विजय पाखले, जिल्हा विशेष लेखा परीक्षक नंदकिशोर दाणेज, ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सावकार गुंजाळ आणि हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे उपस्थित होते. गांधीनगर येथील पोखरण रोड नंबर 2 BMC पाईपलाईनवरील पूल वाहतुकीस खुले. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नव्याने तयार करण्यात पोखरण रोड नंबर 2 वरील BMC पाईपलाईनवरील दोन्ही पूल वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. पोखरण रोड नंबर 2चे रुंदीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 40 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला आहे, परंतु BMC पाईपलाईनवरील पुलाचे काम येथील अतिक्रमण व अन्य कारणास्तव मार्गी लागले नव्हते. या ठिकाणी सर्व अडथळे दूर करून दोन्ही बाजूच्या पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून सदर पूल वाहतुकीस खुले करण्यात आले आहे. सदर ठिकाणी रेमंड कंपनीच्या बाजूस 89.60 मीटर तर सुभाषनगरच्या बाजूस 120.60 मीटर पुलाचे काम करण्यात आले आहे. दोन्ही बाजूचे पूल वाहतुकीस खुले केल्यामुळे उपवन, वसंत विहार, ग्लॅडी अल्वारिस रोड, पवारनगर, महाराष्ट्रनगर, खेवरा सर्कल, हॅप्पी व्हॅली, सिंधांचल, कोकणीपाडा आदी विभागाकडे होणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच अरुंद पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी देखील मार्गी लागली आहे. या रस्त्याच्या नजीक असलेल्या श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलची देखील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शाळकरी मुले, नोकरदार वर्ग यांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.